नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की सकाळी पाण्यामध्ये लिंबू पिळण्यासारखी एक साधी सवय तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर किंवा मग हानिकारक ठरू शकते. विशेषतः वयाच्या 60 वर्षानंतर ही एक छोटी गोष्ट वाटू शकते, पण सत्य हे आहे की त्याचा परिणाम तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त असतो. दरवर्षी अनेक ज्येष्ठ नागरिकांना पोट फुगणं, अपचन, किडनी स्टोन किंवा रक्तातील साखरेच्या पातळीत होणारे चढ उतार यांसारख्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं. पण त्यांना हे कळत नाही की याचे कारण त्यांच्या स्वयंपाकघरातीलच ते छोटंसं लिंबू असू शकतं. गैरसमज करून घेऊ नका. लिंबू आरोग्याचा शत्रू नाही, उलट योग्य प्रकारे वापरल्यास तो एक चांगला मित्र आहे. पण काही विशिष्ट पदार्थांसोबत घेतल्यास त्यामुळे अशा समस्या उद्भवू शकतात ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत, जसं की पोटात जडपणा, लवकर थकवा येणं किंवा अचानक रुग्णालयामध्ये जावं लागणं. म्हणूनच आज आपण लिंबामागील सत्य जाणून घेणार आहोत आणि अशा 3 प्रकारच्या पदार्थांवर चर्चा करणार आहोत जे लिंबासोबत अजिबातच खाऊ नये. विशेषतः जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर. लिंबासोबत सेवन करण्याचे काही सुरक्षित आणि योग्य मार्ग देखील आहे, जे पचनक्रिया सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास आणि सांध्यांचं पोषण वाढवण्यास खरोखर मदत करतात. तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये फक्त एक छोटासा बदल केल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये मोठा फरक दिसून येईल. जर तुम्हाला सकाळी लिंबू पाणी प्यायला आवडत असेल किंवा जेवणावर नियमितपणे लिंबू पिळायला आवडत असेल तर हा व्हिडिओ लिंबाबद्दलचा तुमचा विचार कायमचाच बदलू शकतो. सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नियमितपणे लिंबू पाणी पित असाल तर 1 टाईप करा, किंवा जर तुम्ही तुमच्या आरोग्यावरील त्याच्या परिणामाचा कधीही विचार केला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये 0 टाईप करा. चला सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट, लिंबू आणि दूध कधीही एकत्र घेऊ नये. सुरुवातीला आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लिंबू वापरण्यासारख्या एका सामान्य सवयीबद्दल चर्चा केली. आता आपण अशा पहिल्या पदार्थाकडे पाहूया जो लिंबासोबत कधीही घेऊ नये. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की दही, चीज किंवा मग अगदी तुमच्या सकाळच्या कॉफीमधील दूधही. बऱ्याच लोकांना असा विश्वास आहे की दूध आरोग्यासाठी चांगलं असतं, हाडे मजबूत करण्यास मदत करतं आणि कॅल्शियम पुरवतं. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की जेव्हा लिंबू दुधात मिसळलं जातं, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तेव्हा त्याचा परिणाम पचनसंस्थेवरती ताण आणू शकतो आणि पोटामध्ये अस्वस्थता निर्माण करू शकतो. असं का होतं? लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. जेव्हा हे आम्ल दुधातील कॅल्शियमसोबत मिसळतं तेव्हा एक अशी रासायनिक क्रिया घडते ज्यामुळे पोटात दूध गोठतं आणि त्याचे थर वेगळे होतात. या गोठण्यामुळे पोटात जडपणा आणि भरल्यासारखं वाटतं आणि पचनक्रिया मंदावते. तरुण लोकांची पचनसंस्था अजूनही मजबूत असल्यामुळे त्यांना कदाचित काहीच जाणवत नाही. तथापि वृद्ध लोकांमध्ये, ज्यांच्या शरीरामध्ये कमी एन्झाईम्स आणि पोटातील आम्ल तयार होतं, त्यांची पचनक्रिया आधीच मंद झालेली असते. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आरोग्यदायी पेय आहे असं समजून लिंबाचं दही भात खात असाल किंवा लिंबाचं दूध पित असाल तर तुम्ही नकळतपणे तुमच्या पचनसंस्थेवर आणखी ताण टाकत आहात. जर्नल ऑफ फूड केमिस्ट्रीमधील एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की सायट्रिक आम्ल दुधातील प्रथिनांची रचना बदलू शकतं. यामुळे शरीराला कॅल्शियम पचवणं आणि शोषून घेणं अधिक कठीण होतं आणि अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका अहवालातही याची पुष्टी झाली आहे की दुग्धजन्य पदार्थांसोबत जास्त आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्याने वृद्धांमध्ये कॅल्शियमचं शोषण कमी होतं. एक 60 वर्षांच्या जयश्रीताई आहेत, त्यांना दररोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबू घातलेलं कोमट दूध पिण्याची सवय होती, कारण तिला वाटायचं की यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होईल. पण तिला अनेकदा पोटामध्ये जडपणा आणि अस्वस्थता जाणून जाग यायची. कॅमोमाईल चहा प्यायला सुरुवात केल्यावर ती लक्षणे पूर्णपणे नाहीशी झाली. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर दूध, दही किंवा चीज असलेल्या पदार्थांमध्ये लिंबू पिळू नका, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला लिंबू पाणी प्यायचं असेल तर दूध प्यायल्यानंतर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर किमान 1 तास तरी थांबा. फक्त या लहानशा बदलामुळे तुमच्या पचनसंस्थेला खूप आराम मिळेल. दुसरी गोष्ट आहे लिंबू आणि पांढरी साखर. रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये चढ उतार घडत असतात. आपण त्या गोड पदार्थांबद्दल बोलूया पुढे, जो प्रत्येकाला आवडतो. मग ती तुमची सकाळची सुरुवात असो, ब्रेड असो, वाढदिवसाचा केक असो किंवा मग चहातील साखरेचा चमचा असो. साखर दररोज आपल्या आजूबाजूला असते, पण जर तुम्ही लिंबू आणि पांढरी साखर एकत्र वापरली, विशेषतः जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला रक्तातील साखरेची समस्या असेल तर हे मिश्रण तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त धोकादायक असू शकतं.
लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे शरीर ग्लुकोजवर कशी प्रक्रिया करतं यावर परिणाम करतं. हे ॲसिड शरीरातील साखरेच्या पचनाची प्रक्रिया मंद करू शकतं. जेव्हा तुम्ही काही गोड खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. म्हणूनच साखर पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करण्यासाठी शरीर इन्सुलिन स्रवतं. परंतु जेव्हा सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं तेव्हा हे ॲसिड इन्सुलिनच्या कार्यामध्ये अडथळा आणतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्यतेपेक्षा जास्त काळ वाढलेली राहते. परिणामी खाल्ल्यानंतर लगेचच तुम्हाला सहज थकवा, चक्कर आणि भूक लागू शकते. वृद्ध व्यक्तींमध्ये वाढत्या वयानुसार इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. त्यामुळे लिंबासोबत साखर खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. यामुळे मधुमेहाचा धोका आणखी वाढतो. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझममधील संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की लिंबासारखं उच्च आम्लयुक्त पदार्थ कर्बोदके किंवा पांढऱ्या साखरेसोबत सेवन केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता 20% कमी करू शकतात. याचा अर्थ असा की जेवणानंतर फक्त साखरेसोबत लिंबाचं पाणी प्यायल्यानेही तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये चढ उतार होण्यास पुरेसा आहे. एक प्रकाश नावाचे काका आहेत, त्यांना दररोज दुपारच्या जेवणानंतर 2 चमचे साखर घालून ताज्या लिंबाचं पाणी प्यायला आवडायचं. त्यांना नेहमी अशक्त आणि झोप आल्यासारखं वाटायचं, जोपर्यंत डॉक्टरांच्या लक्षात आलं नाही की त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त चढ उतार होत होती. जेव्हा त्यांनी साखर घालणं बंद केलं आणि साधं लिंबाचं पाणी किंवा मधासोबत पिण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची ऊर्जा आणि एकाग्रता लक्षणीयरित्या सुधारली. लक्षात ठेवा, लिंबामध्ये पांढरी साखर, सिरप किंवा गोड पदार्थ मिसळू नका. जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर त्याऐवजी मध किंवा बेरी किंवा स्ट्रॉबेरीसारखी नैसर्गिक फळे वापरा. आणि जर तुम्ही काही गोड खाल्लं असेल तर लिंबाचं पाणी पिण्यापूर्वी किमान 2 तास तरी थांबा. कधीकधी तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये केलेला हा छोटासा बदल तुमच्या शरीराला थकवा आणि रक्तातील साखरेच्या धोकादायक चढ उतारांपासून वाचवण्यासाठी पुरेसा असतो. आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे लिंबू आणि उच्च ऑक्सलेटयुक्त पदार्थ. किडनी स्टोनचा धोका. आता आपण पालक, बीट आणि शेंगदाण्यासारख्या आरोग्यदायी वाटणाऱ्या पदार्थांबद्दल बोलत आहोत. या पदार्थांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. तथापि जर हे पदार्थ वारंवार लिंबासोबत खाल्ले गेले, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तर त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. या पदार्थांमध्ये ऑक्सलेट नावाचा एक पदार्थ असतो जो सहसा निरुपद्रवी असतो. तथापि लिंबाच्या रसातील सायट्रिक ॲसिडसोबत मिसळल्यावर ऑक्सलेट कॅल्शियमसोबत संयोग पावतं आणि लहान स्फटिक तयार होतात जे शरीरामध्ये जमा होतात. कालांतराने हे स्फटिक एकत्र येऊन किडनी स्टोन तयार होऊ शकतात. वृद्ध व्यक्तींमध्ये किडनीचं कार्य अनेकदा मंदावतं, ज्यामुळे शरीराला ऑक्सलेट बाहेर टाकणं कठीण होतं. त्यामुळे लिंबासोबत ऑक्सलेटयुक्त पदार्थ वारंवार खाल्ल्याने नकळतपणे हे पदार्थ शरीरामध्ये जमा होऊ शकतात. अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या क्लिनिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार 55 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आम्लयुक्त पदार्थांसोबत जास्त ऑक्सलेट असलेले पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोनचा धोका वाढतो. अगदी लिंबाचं ड्रेसिंग घातलेले पालक सॅलड किंवा मग लिंबू घातलेला बीटरूट स्मूदीसुद्धा परिणामकारक ठरू शकते. लीला नावाच्या 68 वर्षांची एक आजी आहे. ती दररोज सकाळी बीटरूट आणि लिंबाचा रस प्यायची, कारण तिचा विश्वास होता की त्यामुळे तिचं यकृत डिटॉक्स होण्यास मदत होईल. पण तीव्र पाठदुखीचा त्रास झाल्यावर आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यावरती डॉक्टरांच्या लक्षात आलं की तिला किडनी स्टोन आहे. त्यानंतर तिने बीटरूटसोबत लिंबू मिसळणं बंद केलं आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यास सुरुवात केली. तिची लक्षणे नाहीशी झाली. मग काय करायला हवं? तुम्हाला पालक किंवा बीटरूट खाणं बंद करायची गरज नाही, फक्त ते थेट लिंबासोबत खाणं टाळा. त्याऐवजी तुम्ही पालक ऑलिव्ह ऑइलसोबत खाऊ शकता किंवा व्हिनेगरसुद्धा वापरू शकता. तुमच्या किडनीला अतिरिक्त ऑक्सलेट बाहेर टाकण्यास मदत करण्यासाठी भरपूर पाणी प्या. जर तुम्हाला कधी किडनी स्टोनचा त्रास झाला असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी किडनीचे कार्य कमी झाल्याचं सांगितलं असेल तर तुम्ही एकाच जेवणात ऑक्सलेटयुक्त पदार्थ लिंबासोबत खाणं टाळावं. अशा लहान तपशिलांकडे लक्ष दिल्यास तुमचं आरोग्य कायमस्वरूपी सुधारण्यास मदत होईल. वृद्धांसाठी लिंबू वापरण्याचे सुरक्षित मार्ग काय आहेत? लिंबू काही विशिष्ट पदार्थांसोबत का वापरू नये हे बघितल्यानंतर आता आपण लिंबू वापरण्याच्या आरोग्यदायी पद्धतींवरती चर्चा करत आहोत, ज्यामुळे ते शरीराचा खरा मित्र बनण्यास मदत होईल. विशेषतः 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लिंबू आणि अस्सल मध रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पचनक्रियेस मदत करतात.
ही एक अशी पाककृती आहे जी खूप काळापासून वापरली जात आहे आणि वैज्ञानिक संशोधनाने तिची परिणामकारकता सिद्ध केली आहे. जेव्हा ताजं लिंबू न तापवलेल्या अस्सल मधासोबत मिसळलं जातं तेव्हा एक असं पेय तयार होतं जे पचन संस्थेचं कार्य सुधारण्यास मदत करतं, सूज कमी करतं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. लिंबामध्ये एक सौम्य आम्ल असतं जे पाचक रसांच्या स्रावाला उत्तेजित करतं, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते. मधामध्ये एन्झाईम्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे पोटाच्या अस्तराचं संरक्षण करण्यास आणि सूज कमी करण्यासही मदत करतात. फ्रंटियर्स इन फार्माकोलॉजी या जर्नलमध्ये 2018 प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार मधातील पॉलिफेनॉल रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि जेव्हा लिंबामधील व्हिटॅमिन सी सोबत ते मिसळलं जातं तेव्हा हा परिणाम आणखी प्रभावी होतो. 72 वर्षीय जगदीश काका दररोज सकाळी कोमट लिंबू मधाचं पाणी पितात. त्यांच्या मते त्यामुळे त्यांचा घसा साफ होतो, त्यांना टॉयलेटला व्यवस्थित होते आणि हवामान बदलल्यावर ते क्वचितच आजारी पडतात. एक ग्लासमध्ये अर्धा लिंबू पिळा, त्यात 1 चमचा अस्सल मध घाला, नंतर त्यात साधारण 40 ते 50 अंश सेल्सिअस तापमानाचं कोमट पाणी घाला. सर्व व्यवस्थित मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. लिंबू, हळद आणि काळी मिरी दाह कमी करतात, सांधे आणि यकृताचं पोषण करतात. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक संयुग असतं जे दाह कमी करण्यास आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करण्यास मदत करू शकतं. कर्क्युमिन अँटीऑक्सिडंट म्हणून काम करण्यास मदत करतं, तथापि हे संयुग शरीरामध्ये शोषलं जाण्यास कठीण असतं. हळदीसोबत लिंबू आणि काळी मिरी एकत्र केल्याने त्याचे शोषण 2% वाढू शकतं. याचं कारण असं की काळ्या मिरीमध्ये पायपेरिन नावाचं एक संयुग असतं जे शरीराला कर्क्युमिन अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतं. ही कृती सांधेदुखी, यकृतावरील दाब किंवा मंद पचनक्रिया असलेल्या लोकांसाठी योग्य आहे. लिंबू यकृताच्या टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रणालीला उत्तेजित करण्यास मदत करतं. हळद दाह कमी करण्यास मदत करते आणि काळी मिरी शरीराला आवश्यक पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. 67 वर्षीय कविताताई यांना सकाळी मनगटामध्ये ताठरपणा आणि वेदनांचा त्रास होत होता. काही आठवडे दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू, हळद आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने त्यांना जाणवलं की त्यांचे शरीर अधिक लवचिक झाले आहे आणि वेदना लक्षणीयरित्या कमी झाल्या आहेत. कोमट पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे, त्यात 4 चमचे हळद पावडर आणि 1/4 चमचा हळद पावडर आणि चिमूटभर काळी मिरी घालायची आहे. चांगलं मिसळायचं आहे आणि सकाळी प्यायचं आहे. चवीसाठी तुम्ही थोडंसं मध देखील घालू शकता. लिंबू आणि आलं रक्ताभिसरण उत्तेजित करतात आणि शरीर उबदार ठेवतात. आलं ही एक औषधी वनस्पती आहे जी रक्ताभिसरण सुधारण्यास, सांधेदुखी कमी करण्यास आणि शरीर उबदार ठेवण्यासही मदत करते. लिंबासोबत मिसळल्यावर हे वृद्ध लोकांसाठी एक आदर्श पेय बनतं, ज्यांचे हातपाय अनेकदा थंड पडतात आणि ज्यांची पचनक्रिया मंदावते. आल्यामध्ये जिंजरॉल्स आणि शोगॉल्स असतं जे पचनक्रिया उत्तेजित करण्यास आणि दाह कमी करण्यास मदत करतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करतं. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की आलं लिंबू पाणी प्यायल्याने पोट फुगणं कमी होतं, पोषक तत्वांचं शोषण सुधारतं आणि वृद्धांमधील सांधेदुखी कमी होण्यासही मदत होते. पोषक तत्वांचं शोषण सुधारल्यामुळे चांगलाच फायदा होतो. कृती काय आहे? सुमारे अर्धा इंच ताजं आलं कापून एका ग्लासमध्ये टाका, त्यात गरम पाणी घाला आणि अर्धा लिंबू पिळा. हे मिश्रण सुमारे 5 ते 10 मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर लगेच पिऊन घ्या. पिण्यास सोपं जावं यासाठी तुम्ही त्यात थोडंसं अस्सल मध देखील घालू शकता. हे पेय केवळ पचनक्रियेस मदत करत नाही तर शरीर उबदार ठेवण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यासही मदत करतं. आता 5वी गोष्ट काय आहे तर बघा, लिंबाचा वापर हुशारीने करा. आता आपण काय टाळावं आणि काय करावं हे शिकलो आहोत. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की लिंबू आरोग्याचा शत्रू नाही, ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेलं एक छोटंसं फळ आहे. पण ते चांगलं आहे की वाईट हे तुम्ही त्यांचा वापर कसा करता यावरती अवलंबून आहे. योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे वापरल्यास लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, पचनक्रिया सुधारण्यासाठी, यकृताचं पोषण करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि तुम्हाला ताजंतवानं करण्यासाठी मदत करू शकतात. तथापि दूध, साखर आणि ऑक्सलेट प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांसारख्या विशिष्ट पदार्थांसोबत सेवन केल्यास त्याचा परिणाम नकळतपणे शरीरावरती भार टाकू शकतो.
जसजसं आपलं वय वाढतं तसतसं शरीराची गती मंदावते आणि पचन व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाही. त्यामुळे योग्य आहार घेणं हा स्वतःची काळजी घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला सर्व काही सोडून देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त हे माहीत असणं आवश्यक आहे की कोणत्या पदार्थासोबत काय खावं आणि काय टाळावं. चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करण्याची आवश्यकता नसते. कधीकधी त्याची सुरुवात दररोज छोट्या छोट्या गोष्टी योग्य प्रकारे करण्यापासूनही होते. आपल्या शरीराचा ऐका आणि लिंबाचा वापर हुशारीने करा, जेणेकरून ते तुमचा सर्वोत्तम मदतनीस ठरू शकेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.